लाडकी बहीण योजना लाभार्थी महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी. महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलांचं सर्वात मोठं टेन्शन होतं ते आता दूर होण्याची शक्यता आहे. या योजनेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजेच देवाभाऊ यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना दरमहा 1500 रुपये थेट बँक खात्यात दिले जातात. मात्र मागील काही महिन्यापासून निवडणूक आचारसंहिता, तपासणी प्रक्रिया आणि KYC मुळे काही महिलांचे पैसे अडकले होते. त्यामुळे अनेक लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम आणि चिंता निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर आता सरकारकडून मोठा दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचे प्रलंबित हप्ते लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत, असं संकेत सरकारकडून देण्यात आलं आहे. त्यामुळे पैसे थांबतील की काय ही भीती महिलांच्या मनातून दूर झाली आहे. दरम्यान सरकारने या योजनेत अपात्र लाभार्थ्यांचा प्रश्नही गांभीर्याने घेतला आहे. काही महिला या योजनेसाठी पात्र नसतानाही लाभ घेत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे सरकारने KYC प्रक्रिया सक्तीची केली आहे. KYC पूर्ण न करणाऱ्या किंवा अपात्र ठरणाऱ्या महिलांची नावं लाभार्थी यादीतून काढून टाकली जाणार आहेत. सरकारचा स्पष्ट संदेश आहे की या योजनेचा लाभ फक्त आणि फक्त पात्र महिलांनाच मिळाला पाहिजे. त्यामुळे तपासणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर योग्य लाभार्थींनाच पुढील हप्ते दिले जाणार आहे. जे खरे लाभार्थी आहेत त्यांनी घाबरण्याचं काहीही कारण नाही, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. एकंदरीत लाडकी बहीण योजनेतील प्रामाणिक आणि पात्र महिलांसाठी ही नक्कीच दिलासादायक बातमी आहे. प्रलंबित हप्त्यांचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बातमी आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.